स्ट्राइक पर बल्लेबाज शंकर स्ट्राइक पर है। फील्डिंग की सजावट आप देख सकते हैं। डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है। शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट कवर। पहली गेंद पर लॉन्ग ऑफ पर खेल दिया, गेंद हवा में, खिलाड़ी उसके हाथ के नीचे है, मगर अब गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। कैच को बना लिया था, मगर आइन टाइम पर अपनी गेंद पैर को रिप्ले बघा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, खेळला होता, ताकद झोकली होती या चेंडूवरती, प्रयत्न जरूर केला। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी प्रयत्न जरूर केला, झेल टिपला, उंच उडी त्यांनी घेतली, पण ज्यावेळेला खाली आले त्यावेळेला बाउंड्री लाईनला स्पर्श झाला। एक क्लीन अँड नीट टेलिकास्ट डीबीएनच आहे बघा, कॅमेरा वर्क आहे बरोबर, दूध का दूध पाणी का पाणी, आणि समोर आले बरोबर का सच्ची कहाणी असं म्हणूया की जी कहाणी होती पहिल्या चेंडूवरती। आज काय दिवस वेगळा आहे का? ओ वाइट बॉल। आज का दिन कुछ निराला है क्या? कारण सुरुवात षटकारने होते, पहिल्या मॅचची सुरुवात पण सिक्सर नहीं, या मॅचची सुरुवात पण सिक्सर नहीं, षटकारने झाले। सही कहा सर जी आपने, निराला दिन है आज का, कुछ नया अंदाज होगा। अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर के करीब आई, बल्लेबाज ने सोचा कि इस गेंद को खेला जाए या फिर छोड़ा जाए, तो आइन टाइम पे बल्ले को हटाया और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। आप यहां पर सुकांत सर जी मैच में ऑन है, क्योंकि कल का दिन अलग था, आज का दिन निराला है, क्योंकि आज सितारे इस मैदान पर है। और क्लीन बॉल, स्विंग नीचे डाउन होता हुआ, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध है, गेंद विकेट पर जाकर मंडाती हुई, पहला झटका इस मैदान पर लगता हुआ खमांडीज है। डान्सिंग डाऊन द विकेट आले फुलर लेन, पण स्वतःहून यॉर्क करून घेतलं, कारण स्लॉट मध्ये चेंडू होता, तुम्ही पुढे आले, स्वतःहून यॉर्क करून घेतलं, आणि ते कुठेतरी दुसरा जो चेंडू होता थोडंसं खेचून नेलं होतं बघा, दुसऱ्या अँगलला आपण बघू शकता, पूर्णपणे बीट झालं। त्या जी लेंथ होती, त्या लेंथ मध्ये श्रीकांतनं बीट केलं, ते फलंदाजाला, आणि ज्याने षटकार ठोकला होता तो मात्र बाद झालाय। सही का सर जी, बेहतरीन गेंद थी, मगर कदमों का इस्तेमाल करने के बाद वो गेंद को अपने यॉर्कर बना कर लिया और गेंद साया विकेट पर मंडलाई। पहला झटका इस मैदान पर लगता हुआ, श्रीकांत गेंदबाजी पर है, विजय न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। ऑफ स्टंप पर गेंद थी, बेहतरीन अंदाज में खेलना चाहते थे बैकफुट पर जाकर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए। विजय गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। अब श्रीकांत अपनी गेंदबाजी में बैकअप करते हुए, पहली गेंद पर सिक्सर आया, उसके बाद गेंदबाजों को विचार मंच करना होगा। और अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद अंदर के करीब हल्का से खेला, गेंद शॉर्ट पॉइंट क्षेत्र में जाते हुए 1 रन के साथ बल्लेबाजों ने, विजय ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 8 रनों पर, 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ श्रीकांत द्वारा एक बेहतरीन ओवर इस मैदान पर। पहली गेंद पर तुकान सर जी सिक्सर आने के बाद गेंदबाज बैकअप करता है, तो अपनी टीम को एक इरादे पर लेकर जाता है, क्या कहना चाहेंगे आप? ना, त्याची गरज होती, त्यामुळे हे जे बॅकअप आहे ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार म्हणजे पाहिलं तर थोडंसं बीट केलंय, थोडंसं खेचून, जसं एखादा चुंबक असं लोखंडाला खेचतं ना, तसं बघा या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अक्षरशः खेचून नेलं होतं, खेळणे के लिए मजबूर किया था, पूर्णपणे मजबूर केलं होतं की ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायला। पुढचा पाय तितका पुढे नाही आला होता, बीट केलंय। पहिल्या चेंडूवरती षटकार केल्यानंतर बाकीच्या 5 चेंडूवरती 2 धावा, 1 विकेट, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। श्रेयांश स्पोर्ट्स विरार 1 गडी बाद 8 धावा। संघ या स्पर्धेमध्ये खेळतील, त्याच्यामुळे आपली नोंद असेल तर लगेच खेळण्याची संधी मिळवायची आहे। पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दर्पण। पहिले चांगले षटक संपले, तर गोलंदाजाच्या मानाने म्हणायचं झालं तर एक चांगले षटक ज्याच्यामध्ये 8 धावा आल्यात।
सही का दुकान सर जी। आखिरी बॉल पहली गेंद पर इस मैदान पर आए हैं गेंदबाज और गेंदबाज ने ली अपनी पहली विकेट और लाजवाब बल्लेबाज को मैदान के बाहर। कमान डीजे। यहां पर क्या गेंद थी रिप्ले आप देख सकते हैं। देखिए पैडम पैड में गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, क्लीन बोल्ड फील्डिंग शॉट डाउन होता हुआ न्यू बैटर मैदान पर परेशान आता हुआ। तो कौन सा जी क्या कहेंगे इस गेंद के बारे में? फुलरलँड डिलिव्हरी होती आणि अक्रॉस खेळले बघा, पायातला चेंडू होता, तुम्ही अक्रॉस खेळले, याचा अर्थ काय झाला की तुमची बॅटरी फेस आहे ना लवकर बंद झाली, त्याच्यामुळे तो बॅट अँड पॅड मधला जो गॅप होता त्या मधल्या गॅप मध्ये चेंडू जाऊन आदळलाय तो यष्ट्यांवरती। आणि हे सर्व का आपण बोलू शकतो कारण डीबीएनचे पूर्ण क्लीन अँड नेट टेलिकास्ट आहे, आपल्याबरोबर समोरच्या कक्षामध्ये एक टीव्ही आहे, त्याच्यामुळे हे सर्व आपण बोलू शकतो। आणि ही प्रगती डीबीएनने केलेली आहे, काही वर्षामध्ये दिलेली आहेत। एक कॅमेऱ्याशी सुरुवात केली, आज 2 कॅमेऱ्याशी 5 सेटअप, त्यानंतर जो क्रोमा स्टुडिओ सुद्धा पाहिला डीबीएनचा, आपण ग्राफिक तर पाहिले आहेत पण क्रोमा स्टुडिओ एक नवीन त्यांनी प्रयत्न केला गेला होता गेल्या वर्षी देखील। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळला जातोय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला येईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण। आणि प्रत्येक जण म्हणजे काल आपण पाहिलं होतं डीबीएनची टीम खेळत होती पण ती 11 खेळाडू मध्ये असताना सुद्धा त्यांचा रिझर्व्ह बेंच यांच्याकडे होता की लाईव्ह सुद्धा चालू होतं, एवढा रिझर्व्ह बेंच त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे क्लीन अँड नीट टेलिकास्ट डीबीएन तेही करत आहे। श्रेयांश स्पोर्ट्स 1.3 षटकांचा खेळ, 2 गडी बाद, 9 धावा। श्रेयांश स्पोर्ट्स थोड़ा सा बैक फुट पर है। अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, मगर बैट और गेंद का बराबर संबंध हुआ नहीं। क्या गेंदबाजी कर रहे दर्पण, इस मैदान पर दर्पण आए और बल्लेबाजों को दर्पण में डाला है, मगर आप प्रेशर बल्लेबाजों पर क्रिएट होता हुआ कौन सा जी, क्योंकि आप गेंदबाजी में दर्पण ने अपनी छाप छोड़ी है। पहली गेंद पर एक बेहतरीन सफलता, उसके आप चांस पर विराट टीम को बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। थोड़ा सा रेलर में छुप के रिप्ले आप देख सकते हैं, अंपायर ने डेड बॉल की कोशिश की और रिले इस मैदान पर है क्योंकि आप डीबा एक खूबसूरत मैदान पर खेलने आए जब सुबह का क्षेत्र होता है। बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर से निकलती हुई सीधे अंदर के करीब आकर विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। ये दर्पण गेंदबाजी का जलवा भी करते हुए पहली गेंद पर सिक्सर आने के बाद अभी तक बात की जाए तो क्या गेंदबाजी की है इस मैदान पर गेंदबाजों ने। 11 टीम अच्छा हेलीकॉप्टर उड़ाया एक्स्ट्रा कवर दिशा में, वाइडिश लॉन्ग ऑन पर गेंद जा रही है, जब तक गेंद को फील्ड करेंगे कवर के खिलाड़ी के बाद, जब तक गेंद को फील्ड करते 2 रन पूरे करते दोनों बल्लेबाज। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती भी 11। दुकान सजी आप दर्पण ने गेंदबाजी की है, देखिए पहली ओवर की पहली गेंद पर सिक्सर और उसके बाद पूरे 11 गेंदों में सिर्फ रन बने हैं तो सिर्फ 5। क्या कहना चाहेंगे आप? 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती 1-1-11, 2 गडीच्या मोबदल्यात 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत। पुढचा मॅच जो 2 संघ आहेत त्यांचाही इथे उल्लेख केला जाईल म्हणून सांगतो की आपली नोंद करून घ्या, अन्यथा खेळण्याची संधी तुमची हुकू शकेल। 2 षटकांचा खेळ, श्रेयांश स्पोर्ट्स विरार 2 गडी बाद, 11 शेखर खेळतात, 2 वरती प्रशांत खेळतात, 1 वरती। आणि आता शेवटचं षटक कोण हाताळणार त्यासाठी ओमसई मोरीच्या संघ थोडंसं चर्चा करतोय आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर सज्ज होतोय। शेवटचं षटक रेडी होतोय, 11 धावा झाल्यात, मागे 21 पाहिल्या पण त्या पुरेशा नाही आहेत कारण मी म्हटलं ना आज दिवस वेगळा आहे, लख सूर्यप्रकाश आहे, त्याच्यामुळे विकेट जी आहे ना थोडीशी टणक झाले, बॅटिंगसाठी थोडा फायदा होतोय। सही का तो सजी इस मैदान पर सही मुझे टीम के गेंदबाजों ने अपनी जलवे की छाप छोड़ी है गेंदबाजी में, मगर बल्लेबाजों को अब घेर बदलने होंगे क्योंकि 2 ओवर का खेल समाप्त, 11 रन 2 विकेट गंवाए आपने, मगर आने वाली ये 6 गेंदें आपके लिए बहुत कुछ देकर जाएगी क्योंकि इस मुकाबले में बने रहना होगा। फन लाइट में मुकाबले खेलने शाम तक, तो इस मैदान पर गेंदबाजी का जलवा हो रहा है मगर बल्लेबाजी का खत्मों का इस्तेमाल किया। फुटबॉल गेंद को खेला खबर की दिशा पर, जब तक गेंद वारिश लॉन्ग पर फील्ड की जाएगी, एक बेहतरीन फील्डिंग, दूसरे रन की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या नहीं, बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 13 रनों पर। तो कौन सजी अभी भी 5 गेंदें आने बाकी है मगर श्रेयांश स्पोर्ट्स टीम विरार के इस मैदान पर बल्लेबाजी का छाप छोड़ पाएगी। क्या कहना चाहेंगे आप? त्यांना करावंच लागणार कारण इथून श्रेयांश स्पोर्ट्स विरारला
कमीत कमी ते 25च्या पार जायचं आहे. तर कुठेतरी एक असं चॅलेंजेबल आव्हानात्मक धावसंख्या तुम्ही उभारू शकतील. आणि ओमसाई मोरी प्रयत्न करते पुढच्या 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च करण्याचा प्रयत्न तेही करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू तर बॅटच्या आतल्या कडेला लेमन कट लागलाय. स्वतः यष्टीरक्षक जातील, फील्ड करतील. टाळ्यांचा गजर तिथून आलाय. त्यांना आपला संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा टाळ्यांचा गजर येणं स्वाभाविक आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. स्कोर 14. सही कहा दुकान जी, 4 गेंदों का खेल आना बाकी. एक डगाव से टाली बजी है, देखना होगा बल्लेबाज प्रशांत इस मैदान पर स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर पर गैप में है, गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाद. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा मेरा बार. कम ऑन डीजे. आप देख सकते हैं क्या बेहतरीन गेंद सफल हुए, ऑफ स्टंप पर आए और गेंद को आउट साइड पर खेला और गेंद गैप में ट्रैवल हुई और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फरार. ये बल्लेबाजी होनी चाहिए. आपने टीम के लिए आए, हम इरादे लेकर आए. इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए. सर जी क्या कहना चाहेंगे आप? प्लेसमेंट परफेक्ट होती पाहिजे होता. मोठा गॅप आहे, त्या गॅपमध्ये या चेंडूला खेळा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फार मोठं अंतर होतं आणि बरोबर त्याच दिशेनं या चेंडूला खेळलं गेलेलं आहे. ऑफसाईडच्या दिशेने पाहिलं 4 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग आणि मिड विकेट. मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही येऊ शकला, थोडासा दूरवरती राहिला. तुम्ही चेंडूच्या जास्तीत जास्त खाली येणं गरजेचं होतं. तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा हा झेल टिपण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला तुम्ही लांब राहिलात, चेंडूपासून दूर राहिलात. जे एक चेंडूच्या बरोबर खाली आपले आखो के नीचे कॅच घ्यायचा असतो तो नाही घेता आलाय. 2 चेंडूचा खेळ आहे. 21-21. सही कहा दुकान जी, 21 रन बने हैं. अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी है. शॉन्स बोर्ड विराट टीम के बल्लेबाजों के पास 2 गेंदों का खेल आना बाकी. लेट कट कर दिया विकेट कीपर ने, अब गलती की. आउटफील्ड फास्ट है, ये नारंगी का मैदान है, खिलाड़ी जम लगाएंगे. गेंद को रोका है, तीसरे रन की मांग है. तीसरा रन पूरा किया जाएगा. रनआउट का मौका है. डायरेक्ट हिट, बल्लेबाज क्या आउट होंगे? यस अंपायर ने कहा यस गॉन. बल्लेबाज मैदान के बाद तीसरा झटका लगता हुआ शिवांश को टीम के लिए कमांड दीजिए. त्याच्यानंतर येतात शीट लोका. व्हायचा होता की हे स्ट्राईक आपल्याजवळ राखायचा होता, म्हणून तो प्रयत्न चालला होता फलंदाजा. त्याच्यामुळे शेखरला परतावं लागले. 9 धावांची खेळी साकारून तोही मैदानाच्या बाहेर आलाय. रोशन जे आता शेवटच्या चेंडूचा सामना करतील. पुढचा सामना जय बजरंग 11 रायगड आणि जय हनुमान कनेर. म्हणजे बजरंग बली आणि हनुमान एकच नाव आहेत. जय बजरंग एका बाजूला आहे, जय हनुमान दुसऱ्या बाजूला आहे. त्याच्यामुळे आज मंगळवार पण आहे, त्याच्यामुळे म्हणताचा वार आहे. तर जय बजरंगी आहे, जय कने हनुमानही आहे. शेवटचा बॉल केलाय चेंडूला मिड विकेटच्या रिझल्टमध्ये. 1 धावे चेंडूवरती पुढे गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना स्कोर 25-25. 26 धावांचं लक्ष आव्हान समोर ठेवलं. ते कसं पार होईल ते पाहूया. पण तुर्तास नाणेफेकीचा कौल टॉस केला जातो. हे जय बजरंग रायगड आणि जय हनुमान कनेर या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. आज मंगळवार आहे, असाही हनुमंताचा वार आहे. त्याच्यामुळे जय बजरंग की जय हनुमान या 2 टीम मधला आता टॉस नाणेफेक केला जातोय.
स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. DBNच्या चॅनलवरती संपूर्ण आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण जे पाहू शकता सर्व दृश्य जी चित्रित केली जातील. आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर हे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे आणि त्या पॅव्हेलियनमधलं आमचं हे समालोचक कक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुसज्ज असं समालोचक कक्ष, त्याच्या जोडीला आपण बघितलं तर स्क्रीनही आहे. त्याचाही फायदा आपल्याला होत आहे कारण प्रत्येक वेळेचं विश्लेषण करणं, त्याची माहिती देणं, रिप्लेवरती आपला मत व्यक्त करणं, या सर्व गोष्टी कदाचित DBNच्या या लाईव्ह टेलिकास्टमध्ये सुंदर. आमच्या जोडीला झहीरभाई आहेत. झहीरभाई, सुसज्ज असं हे कॉमेंट्री बॉक्स आहे, एक एरियल व्ह्यू आहे, त्याच्यामुळे समालोचन करताना देखील फार मजा येते. सही कहा दुकान सर जी, एक बेहतरीन खूबसूरत परिणाम के बाद समाज करने की संधि मिलती है और उसके बाद एक लाजवाब ये मुकाबले देखने को मिलते हैं क्योंकि पूरा कवर ड्राइव हो, फिर उसके बाद मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ के एक लाजवाब एरिया इस मैदान से हमें देखने को मिलते हैं. कॉम्बॉक्स से एक लाजवाब खूबसूरत और DBN लाइव की जितनी तारीफ की जाए उतनी कम है दोस्तों, क्योंकि उन्होंने जो कि आज के बात की जाए तो उसके बाद पूरी मुंबई और महाराष्ट्र के अंदर अपनी छाप छोड़ी है. और DBN लाइव को मैं चाहूँगा कि अपनी आशीर्वाद दुआ देते रहूँगा कि आने वाले जो भी मुकाबले हो, जिधर भी काम हो, वो अच्छी तरह से करते रहे और उनकी तमाम टीमें सही सलामत रहे. ऐसी ऊपर वाले के पास दुआ करते हुए चलते हैं हमारे सुकान सर जी के पास, क्योंकि DBN लाइव के तमाम कैमरामैन हो या फिर स्कोरर हो, तमाम ने बहुत ही बेहतरीन अंदाज में काम किया है. लगातार आज का दूसरा दिन है और 7 दिन तक अपेक्षा रहेगी ऊपर वाले के पास क्या वो ऐसे ही काम करते रहे और ऊपर वाला उन्हें नवाजता रहे. ओके. आणि नवीन क्षेत्र होतं बघा. DBNने ज्यावेळेला या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेला काही गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या, पण एकच गोष्ट आहे जी DBNची आपण पाहिली तर प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची तयारी आहे. त्याच्यामुळे DBNचं जे क्षेत्र निवडलं त्यांनी लाईव्हचं, त्या क्षेत्रामध्ये लागणाऱ्या नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची तयारी आहे. आपणही रोज नवीन शिकतो, कॉमेंट्रीमध्ये सुद्धा नवीन गोष्टी आणाव्या लागतात, शिकाव्या लागतात, तरच तुम्ही तिथे टिकणार आहेत. आणि DBNने देखील तेच केलेलं आहे. त्यामुळे DBNची प्रगती उत्तरत होतोय. आपण जाऊया टॉस का बॉसच्या दिशेने, जिथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. 2 संघादरम्यान राजेश पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल टॉस केला जातोय. जय बजरंग रायगड आणि जय हनुमान कनेर या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि टॉस जय हनुमान कनेर की रायगड. जय बजरंग रायगडच्या दिशेनं नाणेफेकीचा कॉल केला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बघा, ही सर्व दृश्य दाखवण्याचं कारण आहे की याच आपल्या नारंगी गावातील 2 तरुणांनी सुरू केलेलं DBNचं चॅनल आज जवळपास 15-16 मुलं जी आहेत त्या DBNच्या संलग्न आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी दाखवणं क्रमप्राप्त आहेत. मॅचही महत्त्वाचं आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे, 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओम साई मोरी, सलामीची जोडी श्रीकांत, सुशांत, पहिले षटक विकी. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. चर्चा होईल थोडीशी, कारण बघा आपलीच या मातीतनं आलेले 2 तरुण आहेत. त्याच्यामुळे ज्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ते आणण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ जोडीने आहेच त्यांच्या, जे काही लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यामागे, तर तेही गोष्टी आहेत. मॅचवरती देखील नजर आहे. पहिला चेंडू स्वेअर गेल्यानंतर आपण पाहिलं तर अँगल चेंज केला, साईड चेंज केली, राईट आर्म ओव्हर द विकेटनं राईट आर्म राऊंड द विकेट आले विकी आणि चांगला चेंडू हाताळलाय. बाउन्स आहे, बीट केलंय पूर्णपणे त्या बाउन्सनं फलंदाजाला. सही कहा दुकान सर जी, विकी आए थे गेंदबाजी पर, पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट से फेंकी थी मगर दिशाई गेंद फिर राइट आर्म राउंड विकेट से अपनी गेंदबाजी में बैकअप करते हुए नजर आए. आउट साइड खेलना चाहते थे, फिर से लेग स्टंप के बाहर गेंद थी. वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ. और तुकार सर जी, आपने DBN लाइव की तारीफ बेहतरीन अंदाज में की और वाकई में कि तमाम 2 तरुणों ने इस मुकाबले से शुरुआत की, इस नारंगी से शुरुआत की. उसके बाद 16 से 17 जन को इस मैदान पर अच्छा काम भी दिया, उनको आगे बढ़ने का मौका मिला है. चलेंगे हम मैच की तरफ. एक बेहतरीन गेंदबाजी विकी द्वारा हो जाएगी. चेंजअप पे फुल टॉस गेंद थी मगर लेग स्टंप के बाहर, फीट से वाइट का इशारा आता हुआ. देखिए पहले राइट आर्म राउंड विकेट से आए मगर उसके बाद गेंदबाजी थोड़ी सी खराब, उसके बाद राइट आर्म राउंड विकेट में आए. मगर यहां पर आप गेंदबाजी में क्या बदल कर पाएंगे विकी? करना होगा क्योंकि छोटा सा बैंक बैलेंस है. अगर बैकअप नहीं होगा तो आपको इस मैदान से दूर भी जाना पड़ेगा. बिल्कुल, म्हणजे तुम्ही राईट आर्म ओव्हर द विकेट या अराउंड द विकेट या, पण टप्पा ठेवा, दिशा ठेवा. महत्वाचं काय, तुम्ही वेगावरती जास्त भर देतात त्यावेळेला दिशा भरकडते. दिशेवरती जर नियंत्रण ठेवलं, आयुष्य पण असं आहे, चुकीच्या दिशेला गेलं तर भरकडतं. तसा चेंडू आहे, दिशा थोडीशी भरकडली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केला, पॉइंटच्या रिझल्ट मध्ये पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द बिल्डर. पाठलाग नाही जिंकू शकलाय. चेंडू गेला सर त्यानं सकून सीमारेषा बाहेर. चौकार.
फटका बघा, बॅकफुटला गेलं, बॅकफुटला जाऊन थोडंसं अपर केलं, स्क्वेअर कट केला पण अपिश खेळलं, थोडंसं लांब केलं आणि स्लाइस केलं. त्याच्यामुळे काय झालं, चेंडू ज्या वेळेला लँड झाला ना जमिनीवरती त्यावेळेला वेग पकडला स्लाइस कट केल्यामुळे, आणि तोच फायदा कदाचित श्रीकांतला झालाय. या चौकारण स्कोर 7 वरती आहे. सही कहा तुकान सर जी. श्रीकांत स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. आउटसाइड पर खेला, मिस टाइम है, गेंद हवा में, यह कैच बनेगा, बेहतरीन कैच, लाजवाब कैच आज के दिन का. मगर बल्लेबाज श्रीकांत की खेली लगता है विराम. गॉन, कम ऑन डीजे. थोड़ी चेंडू बघा, अँगल केला होता, बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय आणि मिड विकेटला काय सुंदर झेल, एका हातामध्ये वन हँड. गाणं लागलं होतं वन साइड हिरो आहे पण वन हँडेड कॅच आहे, हा वन हँडेड कॅच आहे. त्याच्यामुळे एका हातामध्ये हा सुंदर झेल टिपला गेला मिड विकेटला, आणि अशा झेलमुळेच कदाचित मॅचमध्ये येऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं, सगळं काही बरोबर चालत असतं आणि त्याच्यामध्ये जसं मराठीमध्ये म्हणाय ना, दुधामध्ये मिठाचा खडा पडणं, तसंही घडलंय. व्हाईट बॉल येत होते, चौकार येत होते, आणि त्याच वेळेला हा झेल कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो, या मॅचला दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहे दर्पण, पण आता विकीलाही लय सापडलेली आहे. त्यात 2-3 स्वेअर चेंडू नंतर पुन्हा एकदा ऑन ट्रॅक आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा दाफलकावरती 7-1 गड्याच्या मोबदल्यात. सही कहा तुकान सर जी. विकी ने एक सफलता आसान की है, मगर देखना होगा ये मैच का टर्निंग पॉइंट कैच होगा. और दोस्तों हर बार कुछ ना कुछ कारण से मैच बदल भी जाता है, कभी इधर का उधर, क्योंकि क्रिकेट न्यू बैटर मैदान पर प्रवीण आए हैं. अच्छी गेंद, क्लीन बॉल, फिग नीचे डाउन होता हुआ. मैंने कहा ना वो क्या से कि ये मैच का रूप बदलेगा. कम ऑन डीजे. तर झापूक झुपूक झाले, कारण ते एका कॅचने मॅच बदलले. जैसे आप कहते हैं ना, पकडो कॅच जीतो मॅच, लेकिन पकडो कॅच और घुमाव मॅच असं म्हणावं लागेल. त्यांनी कॅच घेतला आणि मॅच पूर्णपणे टर्न झाले. का प्रशांत होते मिड विकेटला, त्यांनी एका हातामध्ये सुंदर असा झेल टिपला होता, आणि त्याच्यानंतर विकीलाही थोडंसं एनर्जी आली, ऊर्जा आली. थोडंसं आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर जाऊन शपलवून खेळण्याचा प्रयत्न दर्पणने केला. एसटी उघडी पडली आणि त्या उघड्या एसटीवरती जाऊन हा चेंडू आदळलाय. आता मॅच बॅलन्स झालाय, समान झालाय. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 7. त्या 7 मध्ये पाहिलं तर जवळपास 3 वाईड आहेत, 1 चौकार आहेत, 2 विकेट आहेत. हॅट्रिक टप्प्याचा. मी म्हटलं ना, विकीला एनर्जी आले, ऊर्जा आले. एनर्जी ड्रिंक घेण्याची गरज नाहीये. प्रशांतनं जी कॅच घेतली तिथून एनर्जी आले, आणि त्याच्यामुळे विकीला एनर्जी आले. आता एनर्जी घेण्याची वेळ ओम साई मोरीकडे आहे. सही कहा तुकान सर जी. इस मैदान पर विकी ने अपनी छाप छोड़ दी. लगातार एक्स्ट्रा रन फेंक रहे थे, मगर वापसी की अपनी टीम के लिए. आउटसाइड पर, मगर अब रडार में गेंद थी, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए फरार. कम ऑन डीजे. शांत होते. वालेराम आले. पहिला चेंडू त्याने पाहिला होता, ऑफस्टमच्या बाहेर, हा स्लॉट मध्ये होता. हा बरोबर ओव्हर पिच पद्धतीने होता. धावा धावफलकावरती 13 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बघा, ताकद पाहिली आपण वालेराम यांची. पहिलं षटक संपले. 13, अजून 13 पाहिजे. 12-13चा खेळ मैदानावरती आहे. 12-13 खेळ पण असा आहे, 13 मेरावाला खेळ आहे. हा मॅच पण तसाच आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धेश आहे गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला सुशांत, जे नॉन स्ट्राईक एंडला होते, ते आता स्ट्रायकर एंडला आता आलेत. म्हणून म्हटलं ना, मोरीला सुद्धा आता ती एनर्जी पाहिजे, ती ऊर्जा पाहिजे. कामन मोरीवरनं इथला प्रवास त्यांनी केलाय, तो मुंबई अहमदाबाद हायवेवरनं केलाय. त्याच्यावर वेग त्यांना माहिती आहे की आपल्याला वेग पकडायचा आहे. फक्त वेग पकडताना काय होतं का, आता कधी कधी तो रस्ता थोडा खराब असतो, त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर पण आहेत, खराब रस्ताही आहे, खास खळगे आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये पण तसं येणार आहे. खास खळगे येणार, स्पीड ब्रेकर येणार. स्पीड ब्रेकरवरती स्पीड कमी करा, ब्रेक लावून देऊ नका. त्याच्यामुळे वेग
तो कायम ठेवायचा आहे मोरीच्या टीमला. स्विंग अँड मिस. सिद्धेश आलाय तिथे आपला दाखवण्यासाठी. आपला उद्देश क्लिअर आहे सिद्धेशचा की ते मला डॉट चेंडू हाताळायचे आहेत, दबाव निर्माण करायचा आहे, प्रेशर, आणि प्रेशर मध्ये चुका करण्यास भाग पडायचं है. सही कहा दुकान सर जी. यहाँ पर सिद्धेश आए, 2 लगातार बेहतरीन गेंदे इस मैदान पर फेंकी है सिद्धेश ने. 10 गेंदे 13 रन की दरकार है. फिर आउट साइड खेलना चाहते थे, मिस टाइम है, गेंद हवा में, सिद्धेश उस कैच के नीचे ले लिया कैच और फिर से मैच में टर्निंग पॉइंट हो जाएगा कि ये मुकाबले में कमांडीज है. बॉल करायचे आणि प्रतिस्पर्ध्यावरती चुका करण्यास भाग पाडायचा. आता ही चूक झाली, ही मिस्टेक झाले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू आदळला, पोझिशन मध्ये नव्हते, हा फटका खेळण्यासाठी स्वतःच्या गोलंदाजीवरती सिद्धेशनं हा चांगला झेल टिपलाय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 12-13चा खेळ होता, पण मागच्या 3 चेंडूवरती धाव नाही आले, त्याच्यामुळे आता 9-13, 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला ओमसाई मोरी आहे, दुसऱ्या बाजूला श्रेयांश स्पोर्ट्स विरार हा संघ आहेत. नवीन पहिल्यांदा मैदान दाखल होतोय धनेश जो आता मैदानावरती दाखल होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला, पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला बीट करतो, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झाले. बघा हे सगळं घडतं ते एका कॅशनं पूर्णपणे माहोल बदललेला आहे. खांदे कुठेतरी झुकलेले होते, कुठेतरी मोराल खाली गेला होता, तो मोरालही वर आलाय आणि त्याचा प्रत्यय ज्यांच्या फिल्डिंग मध्ये दिसून येतोय. चांगली फिल्डिंग पॉइंटला 1 धावे चेंडू होती, पूर्ण 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 12 धावा. सही का सर जी. इस मैदान पर एक लाजवाब फील्डिंग का नजारा पेश हुआ. 8 गेंदे 12 रन की दरकार है. आउटसाइड पर मगर रडार में गेंद थी. बल्लेबाज कहेंगे कि हम हैं इस मैदान पर. गेंद को बेच दिया सीमा रेखा बाहर. षटकार कमांडीज है. ये 7 गेंदों का खेल आना बाकी है. 6 रनों की दरकार है. आउटसाइड खेलने के मिश्रा में बैट के ऊपर की नंबर लगी है और गेंद विकेट कीपर के दस्तानों में. फिर से मैच में टर्निंग पॉइंट, कभी इधर तो कभी उधर वाला मुकाबला. कमांडी देखिए शॉट गेंद थी, बैट के ऊपर किनारे में लगी गेंद और सीधा जाकर विकेट कीपर के दस्तानों में और बल्लेबाज का खेल समाप्त. जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की वो बल्लेबाज मैदान के बाहर गए तो कौन सा जी, मगर ये मैच में वापसी हो जाएगी. अब 6 गेंदे और 6 रनों की दरकार है. यह मुकाबले आंखों के सामने बहुत बार आए हैं और हमने देखे भी है. कभी टीम यहां से पराजित के छाये में गई तो कभी पहली दूसरी गेंद में यह मुकाबला समाप्त हुआ है. मगर अब विराट टीम को लड़ना होगा और यहां पर बल्लेबाजों को अपनी जेल का इस मैदान पर जलवा दिखाना होगा. बघूया कालच्या दिवसामध्ये एक ओमसाई विरारचा संघ पुढे गेलाय. आता हा पण ओमसाई मोरीचा संघ आहे. काल क्वालिफाय होणाऱ्या 3 संघामध्ये ओमसाई विरार होता. आता बघूया ओमसाई मोरी की श्रेयांश स्पोर्ट्स विरार या 2 संघ 6-6 ही स्पर्धा पाहत राहा. तर या स्पर्धेमध्ये भरपूर काही घडत आहे, अप्स अँड डाऊन आहेत. खास कलगे ज्याचा उल्लेख आम्ही केला आहे या सामन्यामध्ये सुद्धा तसंच आहे, अप्स अँड डाऊन आहे. खास कलगे या मॅच मध्ये देखील आले आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर्स नेम गोलंदाजचं नाव सांगा. श्रेयांश. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स ने प्लीज. प्रणय आणि समोर आहे धनेश आकाशी जोडी मैदानावरती 6-6 पाहत राहा. पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफला क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवरती विकेट. पाहत राहा. 6 चेंडू 6 धावा अजूनही करायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ आहे.
थैंक यू, धन्यवाद। तुकार सर जी क्या कहना चाहेंगे कि कभी मैंने कहा ना ये नारंगी का मैदान है, हमने आंखों के सामने बहुत मुकाबले देखे, कभी इधर तो कभी उधर वाला मुकाबला, क्योंकि ये तो सुबह का मुकाबला है दोस्तों। यहां पर आप अपनी जीभ का जीता ना हराने करने आए हैं, मगर इस मैदान पर लड़ना होगा। क्या ऐसा लग रहा था कि एक टाइम पे टीम इस मैदान पर जीत जाएगी, मगर आप यहां पर विराट के गेंदबाज प्रशांत आए और बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिगड़ा। क्या कहेंगे तुकाराम सर जी? दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर मॅच इथून तिथे गेलाय, म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला। तुम्ही वेगानं आल्यात, मुंबई अहमदाबाद हायवेवरनं प्रवास करून आल्यात, वेगाच्या जोडीला थोडासा बॅलन्सही ठेवायचा आहे या मॅचमध्ये। तो बॅलन्स, तो समतोल तुम्हाला राखायचा आहे। आता ओमसाई मोरी आणि श्रेयांश स्पोर्ट्स विरार 5 गेंदे और 6 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखिए। खराब गेंदबाजी लेग स्पिन थी, मगर गेंद को खेल दिया डीप फाइन लेकर बाउंड्री लाइन के बाहर। देखना होगा अंपायर का निर्णय। 4 रनों के लिए फर्रा। बॉर्ड लाईनच्या मध्ये आहे, बाहेर आहे। चेंडू पाहण्याचा प्रयत्न केला जाईल। चेंडू चेंडू बॉन्ड लाईनच्या आतमध्ये लँड झालाय की बाहेर? जर आत लँड झालाय तर अजून एक धाव आहे। लेग स्पिन होता, ओळखलं होतं शॉर्ट लेंथ। चेंडू ज्यावेळेला लँड झाला त्यावेळेला थोडा पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय। बरोबर बॉन्ड लाईनच्या जवळ 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 हे सगळे डीबीएनची करामत आहे बघा। झूम मधून आपण पाहतोय की चेंडू एक्झॅक्ट कुठे लँड झालाय। चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप आहे, याचा अर्थ चौकार आहे। एक धाव अजूनही पाहिजे बघा। हे डीबीएनची एक क्लीन अँड नेट टेलिकास्ट आहे। 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे। 4-2 म्हणजे 2 कॅमेऱ्याशी डीबीएन सर्व प्रयत्न करते आणि 2 कॅमेऱ्याशी सुद्धा बरोबर व्यवस्थित। आता चौकार जर पाहिला तर बरोबर आपल्याला दिसून आलं होतं की बॉर्ड लाईनच्या आत आहे। 4 चेंडू 2 धावा। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चुकलाय। इथे दर्पण आलं तर दर्पण 2 होते। नेहमी जसं हिंदीमध्ये आहे, दर्पण झूठ न बोले, दर्पण म्हणजे आरसा, समोर जे दिसते तेच तो दाखवतो। दर्पण नाही तेच दाखवलं होतं। वेळेवरती एक चौकार, त्यानंतर एक चांगला बरकटचा फटका आणि हा ताणलेला मॅच, रंगलेला मॅच, थोडा उत्कंठा वाढवणारा मॅच जिंकलाय ओमसाई मोरी ऑन द मॅच आणि श्रेयांचा संघर्ष इथे संपलाय। आणि त्यानंतर तितक्या आश्वासक धावसंख्या